संदेश ऍक्शन रोल करतो. आज या ठिकाणी आपल्या मोहोळच्या विश्रामगृहावर पत्रकार परिषदेचं नियोजन केलं आणि आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. आजपर्यंत या मोहोळ शहरामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना मी अनेक पोस्ट फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिल्या. सोलापूरमध्येचे भावी आमदार, बार्शीचे भावी आमदार, पदवीधरचे भावी आमदार, कुठली जागा कुठलीही निवडणूक लागल्यानंतर या तालुक्यातील कोण ना कोण भावी आमदार या ठिकाणी होण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. पण मला मनापासून या ठिकाणी आनंद वाटतोय की काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी माढा लोकसभेची बैठक मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसमध्ये लावली होती. त्या बैठकीला प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब, माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब, बाळासाहेब पाटील साहेब, जितेंद्र आव्हाडजी, या ठिकाणी खासदार अमोलजी कोल्हे, खासदार श्रीनिवासजी पाटील, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे, पंढरपूरचे अभिजित पाटील, करमाळ्याचे वारे, माड्याचे संजय घाटणेकर, असे सर्व, गणेश पाटील युवकचे जिल्हाध्यक्ष, असे सर्व नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि माढा लोकसभाच्या संदर्भामध्ये माढा लोकसभा 2008 ला खऱ्या अर्थानं अस्तित्वात आला आणि 2009 निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब उभारले आणि जवळजवळ 5,30,000 मतं पवार साहेबांनी घेतली. महाराष्ट्र राज्यामध्ये मते घेण्याचा विक्रम माढा लोकसभे मतदारसंघामध्ये झाला. 2014च्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं विजयदादा हे उमेदवार आपल्याला लाभले, पण 2009ला त्यांचा पंढरपूर विधानसभा मतदारसंघामधून पराभव झाला होता. आणि त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना देखील विजयदादांना सत्तेमध्ये सामावून नाही घेतल्यामुळे कुठंतर ते नाराज दिसत होते. सातत्याने विजयदादा बरोबर फिरण्याचा संपर्क माझा आल्यामुळे मला ते समजत होतं. पण 2014ची निवडणूक लागली त्यावेळेला रणजितसिंह मोहिते पाटील आणि संजय मामा शिंदे यांची चर्चा मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून होत होती. पण विजयदादा ज्या वेळेला मुंबई येथे एका दवाखान्यामध्ये ॲडमिट होते आणि स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब तिथे त्यांना भेटायला गेले आणि त्यांना आग्रह केला की आपण 2014ची लोकसभा निवडणूक माढ्यातून लढवली पाहिजे. आणि त्या ठिकाणी दादांनी नकार दिला, मला नको, रणजितला उमेदवारी द्या, अशा प्रकारची मागणी केली. तरी देखील पवार साहेब दुसऱ्या दिवशी माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे यांना घेऊन परत विजयदादांना भेटायला गेले आणि बबनदादांना सांगायला लावलं की दादा तुम्ही उभा राहा. आणि विजयदादांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली गेली. ही चर्चा ज्या वेळेला नायगावला विजयदादांसोबत मी स्वतः गाडीमध्ये गेलो होतो त्यावेळेला दादांनी माझ्याशी चर्चा केली. दादांनी मला सांगितलं पवार साहेब मला लोकसभेला उभारा म्हणतात. आणि ती सर्व चर्चा काल पवार साहेबांच्या कानावर घातल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं की चर्चा खऱ्या अर्थानं खरी झालेली आहे. आणि नंतरच्या काळामध्ये 2019ला देखील विजयदादा हे इच्छुक असताना त्या ठिकाणी प्रभाकर देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे मान खटावचे विधानसभेचे उमेदवार इच्छुक होते का. परत नंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं नाव पुढे आल्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी यू टर्न घेतला आणि भाजपच्या संपर्कात गेले. अशा प्रकारची चर्चा काल मुंबईतल्या मीटिंगमध्ये झाली. पण मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्यांना मी त्या ठिकाणी मीटिंगमध्ये चर्चा करत असताना बोललो की भाजप हे जनतेच्या
आणि मतदाराच्या आणि कार्यकर्त्याच्या जीवावर निवडणूक लढवणारा भाजप पक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही तिथल्या नेत्याच्या भरोश्यावर निवडणूक लढवणारी पार्टी होती. पण आज भाजप हे तिथल्या नेत्याच्या जीवावर निवडणूक लढवते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आता नेत्याच्या जीवावर निवडणूक न लढवता कार्यकर्त्याच्या आणि मतदाराच्या भरोश्यावर निवडणूक लढावी अशा प्रकारे काल मी वक्तव्य केलं. कारण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 6च्या 6 विद्यमान आमदार हे आताच्या आघाडी सरकारमध्ये आहेत. त्यामुळं आता कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं संधी दिली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी वक्तव्य करत असताना सांगितलं की जातीचं गणित, जी जात नाही ती जात आपण कितीही गावाला बघितली तर ही जात न जाणारी आहे. म्हणून जातीवर शेवटी या ठिकाणी गणित या ठिकाणी अवलंबून असतात. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 18 लाखाच्या आसपास मतदार आहेत. मराठा समाजाचा जेवढा मतदार आहे तेवढाच धनगर समाजाचं देखील मतदान त्या ठिकाणी माढा लोकसभेमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर माळी समाजाचा 2.5 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी मतदार आहे. पण या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती सांगायची झालं तर मराठा समाज विरुद्ध धनगर समाज, मग ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, सातत्यानं संघर्ष या दोन समाजामध्ये खऱ्या अर्थानं होत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या 288 विधानसभामध्ये फक्त एकच धनगर समाजाचा आमदार त्या ठिकाणी निवडून आलेला आहे. म्हणून मराठा समाज धनगर समाजाच्या उमेदवाराला मतदान करत नाही आणि धनगर समाजाचा मतदार मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करत नाही. अशा प्रकारचं चित्र या 2024ला खऱ्या अर्थानं मग मराठा मोर्चा असेल, धनगर आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, अशा प्रकारचं चित्र निर्माण झाल्यामुळं त्यातला 3 नंबरचा असलेला माळी समाज 2.5 लाख जवळजवळ मतदान माळी समाजाचं आहे. त्यामुळं माळी समाजाचा कार्यकर्ता म्हणून रमेश बारसकरला उमेदवारी द्यावी अशा प्रकारची काल मागणी केली. फक्त माळी समाजाचंच नाही तर ज्योतिक्रांती परिषदेचा राज्याचा अध्यक्ष, सोलापूर जिल्ह्यातला या ठिकाणी संपर्क असलेला कार्यकर्ता म्हणून रमेश बारसकरला उमेदवारी द्यावी अशा प्रकारची मागणी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केली. आणि एवढं सांगत असताना सांगितलं की कागदावर जरी भाजप आज भक्कम दिसत असेल त्याच पद्धतीनं कागदावर असणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ कागदावर मजबूत दिसत होता पण वर्ल्ड कप मध्ये नेदरलँड पुन्हा हारला. इंग्लंडचा संघ कागदावर मजबूत दिसत होता पण या ठिकाणी अफगाणिस्तान पुन्हा हारला. तसंच आज जरी भाजप कागदावर मजबूत दिसत असेल तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या भरोश्यावर आपण मला तिकीट द्यावं अशा प्रकारची मागणी केल्यानंतर त्या ठिकाणी बैठक संपल्यानंतर देखील त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. बाळासाहेब पाटील यांनी माझ्याबरोबर खास त्याबद्दल या उमेदवारीच्या बद्दल चर्चा केली. आपण कसं गेलं पाहिजे पुढं, माळी समाजाचे मतदान किती आहेत, अमोल कोल्हे यांनी मला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे काल मीटिंगमध्ये या ठिकाणी चर्चा झाली. अनेक जणांनी त्या तिथल्या 3-4 पवार साहेबांनी माढा लोकसभामध्ये उभा राहावं अशा प्रकारची देखील इच्छा व्यक्त केली. पण मी त्या ठिकाणी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय पवार साहेब हे बुद्धिबळाच्या पटामध्ये राजाला फक्त एकच घर चालण्याचा अधिकार असतो. जरी राजा असला तर राजाला फक्त एक घर चालण्याचा अधिकार कशामुळे असतो तर राजाचं संरक्षण उंट, घोडा, हत्ती, सोल्जर, सैनिक यांनी करायचं असतं. म्हणून राजाने खऱ्या अर्थानं तोपेला न जाता मागे थांबून आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि आमच्यासारख्या सैनिकांनी ही जागा लढवली पाहिजे अशा प्रकारे त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला, पंढरपूरमधील 60 गावं, मान, खटाव आणि फलटण सातत्यानं या ना त्या कारणानं ज्योतिक्रांती परिषद असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, सातत्यानं आम्ही त्या गावांच्या संपर्कामध्ये आहे. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 841 गावं त्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आणि त्या अनुषंगाने नायगाव ते चौंडी या यात्रे अहिल्यादेवी यांचं गाव चौंडी आणि सावित्रीबाई फुले यांचं गाव नायगाव
अशा प्रकारची यात्रा काढण्याच्या संदर्भात आम्ही फलटण येथे बैठक घेतली होती. मान खटावमध्ये देखील त्या ठिकाणी आपले अध्यक्ष आहेत आणि या 5च्या 5 तालुक्यामध्ये तालुका अध्यक्ष ज्योती क्रांती परिषदचे देखील आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील आहेत. ज्योती क्रांती परिषद ही बेस आहे. सुरुवात आम्ही त्या ह्याच्यातून काम करायला सुरुवात केलेली आहे. पण पवार साहेबांनी या ठिकाणी संधी दिली. राज्याचा सरचिटणीस आणि या ठिकाणी या धाराशिव जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून या ठिकाणी काम करत असताना सगळीकडे संपर्क आहे. इच्छा मीच फक्त व्यक्त केली ना उमेदवारी लढण्याची, दुसऱ्या कोणी नाही केली. नाही, त्यांनी पवार साहेबांनी निवडणूक लढवा अशी मागणी केली. ते माहिती आहे का, गेटकेन ही ग्रामपंचायतची निवडणूक लागली, नगरपालिकेची निवडणूक लागली, त्या वार्डात त्याचं मतदान नाही, त्या वार्डातनं त्या वार्डात. हे गेटकेन ग्रामपंचायतला असते, ही जिल्हा कार्यक्षेत्र आहे आणि त्या जिल्ह्यामध्येच काम करतोय. म्हणजे बनसोडेसारखा मी असा बाहेरच्या जिल्ह्यातनं इकडं आलेला नाही किंवा सदाभाऊ खोत सारखा बाहेरच्या जिल्ह्यातनं मी इकडं आलेला नाही. तसं आता जे विद्यमान खासदार रणजित निंबाळकर बाहेरच्या जिल्ह्यातनं आहेत, पण त्या मतदारसंघात जरी येत असेल तर त्यांचे 2 तालुके आहेत, त्यांना इकडे गेटकेन म्हणायचं का? ग्रामपंचायतला नगरपालिकेला गेटकेन असतं. भूमिपुत्राला असायला पाहिजे ना. आपले 5 तालुके त्यामध्ये येते ना.